नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो. आज आपण सुकवा वॉटरबेरीज या संबंधी समजून घेणार आहोत. वॉटरबेरीज ही पुढील वेगवेगळ्या कारणांमुळे येत असते. जर वेलीवर प्रमाणापेक्षा जास्त लोड जर आपण ठेवला, जास्त घडसंख्या ठेवली, तर एवढ्या घडांमध्ये साखर भरू शकत नाही आणि स्टोरेज एवढ्या घडांना पूर्ण होऊ शकत नाही आणि त्या कारणामुळे वॉटरबेरीज येते. याकरता जी सफेद व्हरायटी जे आहेत ते जर समजा आपलं अंतर 9-5 असेल तर 9-5 45 चौरस फुटात 40 घड, एक घड 400 ग्रामचा या हिशोबाने लोड ठेवला पाहिजे. आणि जर आपल्याकडं मामा, जम्बो, नाना, पर्पल यासारख्या जर मोठ्या मण्याच्या व्हरायटी असतील, जम्बो यासारख्या मोठ्या मण्याच्या व्हरायटी असतील तर 9-5 45 चौरस फुटामध्ये 30 घड म्हणजे 1.5 चौरस फुटाला एक घड 400 ग्रॅम ते 450 ग्रॅमच्या आसपास, 350 ते 400 ग्रॅमच्या आसपास अशा रीतीने जर घडसंख्या ठेवली तर वॉटरबेरीज येणार नाहीत. दुसरं म्हणजे जर आपण प्रमाणापेक्षा जर जादा पाणी दिलं आणि सातत्याने असं जादा पाणी होत राहिलं तर वॉटरबेरीज वाढतात. त्याकरता योग्य इंटरव्हलनुसार म्हणजे वेगवेगळ्या जमिनीच्या प्रकारानुसार इंटरव्हलचं अंतर म्हणजे 2 पाण्याच्या पाळीतील अंतर हे ठरवायचं असतं. त्यानुसार जर आपण पाणी व्यवस्थापन केलं तर जादा पाणी होऊन ज्या पांढऱ्यामुळे त्या कुजून जे वॉटरबेरीज येतं ते वॉटरबेरीज येणार नाही. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे जर आपल्या वेळेला कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा दोन्हीपैकी एकाची जर कमतरता असली तरी वॉटरबेरीज येतं. आणि त्याकरता PTOL ॲनालिसिस आपण जर फ्लावरिंगच्या दरम्यान केला असेल आणि त्यानुसार योग्य प्रमाणात जर कॅल्शियम, मॅग्नेशियमच्या मात्रा असतील तर वॉटरबेरीज येणार नाही. त्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त जर गर्दी असली पानांची तर म्हणजे या ठिकाणी बघा, आता इथं हे दिसतंय असं 25% सूर्यप्रकाश जमिनीवर पडल अशा रीतीने कॅनोपी असली पाहिजे. याच्यापेक्षा गर्द कॅनोपी ही या इथं गर्द कॅनोपी दिसते, इथं सूर्यप्रकाशच पडत खूप कमी पडतोय अशी किंवा याच्यापेक्षा जास्त गर्द कॅनोपी जर असेल तर त्या कॅनोपीचं ऊन घडापर्यंत पोहोचत नाही कॅनोपीमुळे आणि त्याही कारणामुळे वॉटरबेरीज वाढतात. तर हे सर्व कारणं आपापल्या बागेत आपण तपासून बघावेत आणि योग्य त्या सुधारणा कराव्यात, म्हणजे वॉटरबेरीज आपल्या बागेत येणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.